गडचिरोलीमध्ये आता पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे, मात्र गोसीखुर्द धरणामधील विसर्गामुळे पूरस्थिती कायम असल्याचंच दिसतंय। राष्ट्रीय महामार्गासह 15 मार्ग पाण्याखाली गेलेले आहेत। नेमकी गडचिरोलीमधली काय स्थिती आहे सध्याची जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। आपण पाहूया। गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सुद्धा पुराचा फटका बसलेला आहे आणि गेल्या 48 तासापासून जिल्ह्यामधले 15 ते 20 मार्ग जे आहे ते बंद झालेले आहेत। पुराचं जे पाणी आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं रस्त्यावरून वाहत आहे। गडचिरोली ते आरमोरी ह्या मुख्य मार्गावरची ही नदी आहे आणि या नदीचं जे पात्र आहे त्या पात्रामधून पाणी जे आहे पुराचं हे पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे। याशिवाय या भागामधली शेती जी आहे ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। पुरामुळे कुठल्या दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। पाल नदी आहे, पाल नदीवरती 5 ते 6 फूट पाणी आहे। त्या आम्ही कोणतेही वाहतूक दुचाकी म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा आम्ही जाऊ देत नाही आणि त्या दिवशी कारण 3 दिवसापासून 24 तास ड्युटी करत आहोत। शेकडो गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे, जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे आणि त्यामुळं अनेक व्यवहार जे आहे ते ठप्प झालेले आहेत। आता ही परिस्थिती निवडण्यासाठी गोसेखुर्द धरणामधून सुरू असलेला जो विसर्ग आहे पाण्याचा तो थांबेल, कमी होईल, त्याच वेळेस हे मार्ग पुन्हा सुरू होतील आणि ही परिस्थिती रुळावर येईल अशी शक्यता आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।